आणि शासनाच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची त्यांच्याशी बैठकही झाली। ही मदत लवकर प्राप्त करून घेण्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे देखील एक बैठक होईल। त्यामुळे लवकरात लवकर केंद्राकडून निधी मिळेल असा विश्वास देखील मला आहे। केंद्राच्या निकषात न बसलेल्या परंतु कमी पाऊस झालेल्या 1021 महसूल मंडळांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करण्यात आलेली आहे। या मंडळांमधील शेतकऱ्यांच्या कर्जाचं पुनर्गठन, चालू वीज बिलात 33% सूट, विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी आदी सर्व उपाययोजना या ठिकाणी सरकारच्या वतीने करण्यात येत आहेत। त्याचबरोबर रोजगार हमीच्या निकषांमध्ये देखील काही प्रमाणामध्ये शिथिलता देण्यासह 8 वेगवेगळ्या सवलती लागू केल्या आहेत। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरता आम्ही एनडीआरएफच्या दरात दुप्पट दराने शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेतला होता। त्यावेळेस 2 हेक्टरच्या ऐवजी ती मर्यादा 3 हेक्टर केली। जिरायतीसाठी 13,600 रुपये, बागायतीसाठी 27,000 रुपये व बहुवार्षिक पिकांसाठी 36,000 रुपये हे प्रति हेक्टर या दराने भरपाई देखील दिली। आपण एनडीआरएफने आता दर काही प्रमाणात वाढवले तरी त्यांच्यापेक्षा अधिक दराने वाढीव नुकसान भरपाई आपण देणार आहोत। गेल्या वेळेस शेतकरी बांधवांना जितकी नुकसान भरपाई मिळाली किंबहुना त्यापेक्षा यावेळेस अधिकच मिळेल हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो, कमी होणार नाही। या नुकसानीकरता सध्याच्या एसडीआरएफच्या दराने मदत द्यायची झाल्यास अंदाजे अध्यक्ष महोदय 1175 कोटी इतका खर्च आला असता। मात्र राज्य शासनानं वाढीव दराने मदतीचा निर्णय घेतलेला आहे व हेक्टरी मर्यादा वाढवल्यामुळे 1851 कोटींचा लाभ आपण शेतकऱ्यांना देतोय। 1851 कोटी, 1175 लागला असता 1851 कोटी। पिकांच्या नुकसानीकरता एसडीआरएफच्या दरामध्ये 2015 पासून सुधारणा झाली नव्हती। आम्ही त्यात सुधारणा करून वाढीव दराने मदत केली आणि करत आहोत। जानेवारी ते ऑक्टोबर 2023 या काळात झालेली अतिवृष्टी, अवकाळी आणि पुरामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीकरिता 1757 कोटी रुपये वितरित करण्याचा निर्णय झाला आहे। त्यापैकी 300 कोटीपेक्षा जास्तीचं वाटप देखील झालेलं आहे। विजयराव, शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्याच्या इतिहासात प्रथमच असे अनेक निर्णय आम्ही घेतले। यंदाचा दुष्काळ आणि अवकाळीची मदत 4,438 कोटी रुपये इतकी आहे। अशा रीतीने मदत व पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून एकूण मदत निधी 14,891 कोटी रुपये इतका आहे। शेतकऱ्यांकरता नमो शेतकरी महासन्मान निधी योजना यावर्षी आपल्या सरकारने सुरू केला। जसं केंद्र सरकारची आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी जी शेतकऱ्याला वर्षाला 6,000 रुपये देण्याचा निर्णय घेतला होता, तशाच प्रकारची योजना राज्य सरकारने त्यांचे 6,000 केंद्राचे आपले 6,000 असे सुरू केले आणि त्याकरिता 5,700 कोटी इतक्या रकमेची तरतूद देखील केली आणि 85,60,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते पहिला टप्पा 1,720 कोटींचा आपण जमा देखील केलेला आहे। हे देखील मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो। शेतकऱ्यांना आपत्तीमुळे नुकसानीला नेहमी सामोरं जावं लागतं। इतकी वर्ष प्रीमियमच्या रकमेमुळे अनेक शेतकरी पीक विमा घेत नव्हते। मात्र आपल्या सरकारने केवळ 1 रुपयात पीक विमा योजना देण्याचा निर्णय घेतला आणि पीक विमा घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत तब्बल विजयराव 177% वाढ झाली आहे। 177%। हा देखील इतिहास, हा देखील मिळाले, दाखवतो ना पुढे किती मिळाले ते।